राज्यात सगळीकडे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. आता अवघ्या काही 8 दिवसावर विधानसभेसाठी मतदान होत आहे. गंगाखेड मतदारसंघात बलाढ्य उमेदवारासोबतच एक तिसरे नाव हे चर्चेमध्ये येऊ लागलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रुपेश भैया देशमुख हे निवडणूक लढवित आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया की ह्या निवडणुकीमध्ये प्रचार दरम्यान आपल्याला काय अनुभव आला आहे आणि आपली ह्या मतदारसंघात काय स्थिती आहे याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधूया. रुपेश भैया नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण गंगाखेड मतदारसंघामध्ये निवडणूक लढवित आहात, तर आपल्याला म्हणजे काय वाटते ह्या मतदारसंघामध्ये आपण प्रचारात फिरत असताना? मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने आज इथला उमेदवार आहे. आता प्रचारादरम्यान काय आम्ही राजसाहेबांचे विचार घेऊन प्रत्येक गावागावात फिरत आहेत. ह्या मतदारसंघात या आधी इतके धनाढ्य उमेदवार आहेत की यांना तुम्हाला सगळ्यालाच अनुभव आहे की काय करतात. पैशाच्या जीवावर सगळ्याला आजकाल विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे ह्या लोकांचा. पण तसं नाही आहे. आज राजसाहेबांच्या विचारानं युवा पिढी आमच्या जवळ हे आमच्या गळ्यातल्या रस्त्यात दिसल्या आमच्या गाड्याजवळ जमा होऊन राजसाहेबाचे तेच विचार आज आम्हाला सांगायचे. राजसाहेब असे बोलले तसे बोलले हेच विचार घेऊन चाललो आम्ही मतदारसंघात. त्याच्यामुळे एकदम आम्हाला चांगलाही प्रतिसाद मिळत आहे. आणि हे कितीही यांचं वाटप झालं काय आणि काही झालं काय मला तर वाटायला सगळे घेतील आणि राजसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभं राहतील. ह्याच्यावर काही दिवस झाले मी फिरतोय, याच्यावरून असा अनुभव आलेला आहे. रुपेश भैया, तुम्हाला लोकांनी काय म्हणून मतदान करावं असं वाटतंय की आपण या मतदारसंघामध्ये किंवा जनतेसाठी शेतकऱ्यासाठी यापूर्वी काही आंदोलन किंवा काही कामं असं काही केलेले आहेत का? एक तर माननीय राजसाहेबांचे हिंदुत्ववादी विचार, दुसरी कामाच्या बाबतीत म्हणलं तर आज एवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारापेक्षा आमचे काम इतक्या पटीने आहेत. मला तर वाटतं ह्या उमेदवारांनी कुठल्या सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यासाठी कुठले काम केले ते त्यांनाही माहीत नसेल काम केलेत की नाही. पण आम्ही एवढे आंदोलन केलेले आहेत. याचा रेल्वेचा क्रू बुकिंगचा प्रश्न होता. सर्व ऑफिसेस नांदेडला शिफ्ट होऊ लागले. पहिलं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथं केलेले आहे. पुन्हा शेतकऱ्याचे विविध प्रश्न, ऊसाचा FRPचा भाव मिळावा म्हणून आम्ही झिरो फाटा, चुडावा, ताडकस विविध ठिकाणी आंदोलन केले. पाण्या सिंचनाचा प्रश्न प्रत्येक खेडोपाडी शेवटच्या गावापर्यंत टेलपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केले. खताचा तुटवडा होता, त्यावेळेस आम्ही इतके मोठ्या प्रमाणात आंदोलन केले की 5-6 दुकानाचे लायसन्स सुद्धा सस्पेंड झालेले. एक नाही, इतके आंदोलन आहे. रस्त्याचा प्रश्न असो, इथं बेश्रमाचे खड्डे लावणे आमच्या नगरपालिकेला दाखवले. पाण्याचा प्रश्न आहे. आज बऱ्याच ठिकाणी पाणी, नळाला पाणी 6-6 महिने येत नाही, पाणीच नाही तिकडे. त्याच्यासाठी आम्ही धरणे आंदोलन केले. आज काहीतरी फंड सँक्शन झाला आमच्या सातत्य आंदोलनामुळे. भरपूर आंदोलन केले. ते मी आता ते सोबत आंदोलन पुस्तकं पेपर कटिंग घेऊन जनतेत फिरत आहे की बस हे दाखवत हे आम्ही कामं केलेले. समोरच्यांना विचारा तुम्ही काय काम केले, नंतर मग बोला म्हणून. अशी पद्धतीने आमचा प्रचारही चालू आहे. रुपेश भैया, तुम्ही जर या मतदारसंघामध्ये जर निवडून आला तर तुमचं पुढचं विजन काय राहणार आहे किंवा तुम्ही लोकांसाठी काय करणार आहे असं तुम्हाला वाटते की आपण या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे? आमचा जाहीरनामा आता साहेब 1-2 दिवसात काढणारच आहे. तरी ह्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर, ऊसाचा प्रश्न असो, हमीभावाचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, सातत्यानं हे आमचे पहिले आंदोलन होते आणि सातत्यानं हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आम्ही अग्रेसर होतो आहेत आणि राहणारे. आणि तसेच शहरातले विशेष रस्त्याचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, हे प्रश्न सोडवणार आहेत. विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनचा प्रश्न बऱ्याच ठिकाणी आहे, ग्रामीण भागात नाही व्यवस्थित. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असो, थोडं वातावरण आपलं गंगाखेड मतदारसंघात गुंडगिरीचं आहे, ते महिलांसाठी थोडं त्रासदायकच आहे. त्यामुळे हे
हे प्रथम प्रश्नाकडे आपण लक्ष देऊ. तुम्हाला काय वाटतं की तुमची स्पर्धा ह्या मतदारसंघामध्ये कुठल्या उमेदवारासोबत होईल? अहो, स्पर्धा काय स्पर्धाच नाही, फक्त आम्ही निवडून येणार आहेत आम्हाला 100% गॅरंटी आहे. कारण ज्यावेळेस आम्ही लोकात जातो त्यावेळेस राजसाहेबाचा विचार आमच्या आधीच त्यांच्याजवळ पोहोचलेले आहेत. त्यांच्या भाषणातून तेच लोक येऊन आम्हाला सांगायले आहेत आम्ही काही करू, कोणाचं काही घेऊ, मतदान फक्त मनसेलाच करणार. हे होते आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रुपेश भैया देशमुख यांचा दृढ विश्वास आहे की या मतदारसंघामध्ये त्यांचाच विजय होणार आहे आणि त्यांनी आपल्या ध्येय आणि धोरणे यावेळेस स्पष्ट केले. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.